दररोजचे बळी थांबवायचे असतील तर बिबट्या नसबंदीचा कायदा आवश्यक। दररोज माणसांचा बळी जातोय, गावोगाव भीतीचं सावट आहे। आता प्रश्न एकच, माणूस वाचवायचा, बिबट्या शिरताना गावकऱ्यांचा आक्रोश, पोलीस व वनविभागाचे पथक। या वाढत्या संकटावर एकच शाश्वत उपाय, बिबट्यांची नसबंदी। यामुळे प्रजननावर नियंत्रण येईल आणि मानववस्तीवरील हल्ले थांबतील। सत्यजित तांबे यांनी यासाठी सातत्याने केला पाठपुरावा। 26 जून 2024, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट। 17 डिसेंबर 2024, हिवाळी अधिवेशनात विषय उपस्थित। 7 जानेवारी 2025, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना प्रस्ताव। जानेवारी 14, केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा। मार्च 10, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा पुन्हा मांडला। 8 जुलै, पावसाळी अधिवेशनात ठाम आवाज उठवला। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गणेश नाईक यांनी केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा आणि बिबट्यांच्या नसबंदीसाठी विशेष परवानगी मिळवावी, हीच सत्यजित तांबे यांची कळकळीची विनंती। आता बिबट्यांऐवजी माणसांकडे सहानुभूतीने पाहण्याची वेळ आली आहे। बिबट्यांचं संरक्षण नक्कीच हवं, पण माणसांचं रक्षण अधिक आवश्यक आहे। डेझ न्यूज मराठी। रोज एक तरी बातमी येते की बिबट्याने हल्ला केला, मुलांना उचलून नेलं, जनावरांना उचलून नेलं। बिबट्यांचे हल्ले काय कमी व्हायला तयार नाहीये। बिबट्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यापेक्षा माणसाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे। राज्य शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे, मात्र अद्यापर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही। महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून, विशेष करून आमच्या अहिल्यानगर असेल, नाशिक असेल आणि सगळ्याच जिल्ह्यांमधून रोज एक तरी बातमी येते की बिबट्याने हल्ला केला आणि लहान मुलाचं त्या ठिकाणी मृत्यू झाला, किंवा एखाद्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुराला मृत्यू झाला, त्यांच्यावर हल्ला केला, ते जखमी झाले, मुलांना उचलून नेलं, जनावरांना उचलून नेलं। रोज एक तरी घटना आमच्या वाचण्यामध्ये येत आहे। मी वारंवार सरकारला विनंती करतोय की सरकारने याबाबत आता कठोर पावलं उचलली पाहिजे। बिबट्यांचा एक संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि वाढणारी जी संख्या आहे ती मनुष्य वस्तीमध्ये येते आणि मनुष्य वस्तीवर आता ती प्राणघातक हल्ला करू लागलेली आहे। मला सरकारला विनंती करायची आहे की केंद्र सरकारकडे मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेबांना भेटून आलो। त्यांना मी विनंती केली की साहेब, आपण याच्यावर पर्याय करावा। भारतात इतर राज्यांमध्ये बिबट्यांची संख्या कदाचित कमी असेल आणि ती संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील करत असेल, हे मला मान्य आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक परिस्थितीत या बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा अशी विनंती मी केंद्र सरकारला केली। केंद्र सरकारने यावर राज्य सरकारने जर असा प्रस्ताव पाठवला तर निश्चितपणाने सकारात्मक विचार करू असं सांगितलं। राज्य शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे, मात्र अद्यापर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही। अनेक लोक माझ्याकडे येतात आणि रोज तक्रारी करतात या बिबट्यांसाठी पिंजरे द्या, बिबट्यांसाठी रात्रीचं शेतीच्या पाण्याच्या ऐवजी दिवसा पाणी द्या। असे छोटे छोटे उपाय आम्ही सगळे करायला तयार आहोत। आज कुंपणांची गरज निर्माण झालेली आहे। प्रत्येक शेतकरी हा आपले जनावर बंदिस्त कोंडड्यामध्ये आता ठेवू लागलेला आहे। घरांच्या बाहेर कुंपण होऊ लागलेले आहेत, मात्र यांनी फक्त पर्याय थांबत नाहीये, तरी सुद्धा बिबट्यांचे हल्ले काय कमी व्हायला तयार नाहीये। आणि म्हणून माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री गणेश नाईक साहेब असतील आणि सगळ्यांनाच सरकारला माझी विनंती आहे की आता बिबट्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यापेक्षा माणसाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून हा संघर्ष थांबला पाहिजे। त्यासाठी बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय आहे आणि राज्य शासनाने याच्यावर केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा आणि बिबट्यांच्या नसबंदीची विशेष परवानगी महाराष्ट्र राज्यासाठी तातडीने घेऊन यावी अशी माझी विनंती आहे।